सर्वांचं स्वागत आहे. युरेकातर्फे सर्वांचं मी स्वागत करतो. ओके, तर पहिली गोष्ट मला सांगा, सगळ्यांना JEE बद्दल माहित आहे का? हो सर. ओके, ज्यांना माहित नाही त्यांना थोडक्यात मी एक्सप्लेन करतोय बघा. JEE एक्झाम काय घेतली जाते तर जे आपल्या IITs आहेत, NITs आहेत किंवा ट्रिपल IIT आहेत. ओके, तर त्याच्यामध्ये किंवा गव्हर्नमेंट फंडेड जे जे काही इन्स्टिट्यूट आहेत त्याच्यामध्ये ऍडमिशनसाठी काय घेतली जाते, JEE एक्झाम घेतली जाते. त्याच्यामध्ये 2 एक्झाम असतात. एक असते ती मेन्स असते आणि दुसरी असते ती ऍडव्हान्स असते. ओके, आणि ह्या एक्झाम भारतातीलच नव्हे तर जगातली टफेस्ट एक्झाम म्हटल्या जातात. ओके, ऍडव्हान्स एक असते आणि मेन्स एक असते. ओके, मेन्सच्या सहाय्याने आपल्याला काय केलं जातं तर साधारण 2.5 लाख विद्यार्थी निवडले जातात. ओके, आणि त्याच्यातले नंतर वेगवेगळ्या संस्थांमध्ये मेन्सच्या सहाय्याने आपल्याला NIT मध्ये मिळू शकतं, ट्रिपल IIT मध्ये मिळू शकतं. ओके, किंवा गव्हर्नमेंट फंडेड मध्ये मिळू शकतं. जर तुम्हाला IIT मध्ये ऍडमिशन घ्यायचं असेल तर त्याच्यासाठी आपल्याला ऍडव्हान्स काय व्हावं लागते, क्वालिफाय हवे लागते. ओके, आणि सर्व सोपी एक्झाम नाहीये. तर काही मुलं काय करतात, 11वी नंतर त्याचे प्रयत्न करतात किंवा यशस्वी पण होतात. यशस्वी होत नाही असं नाहीये, पण आपला प्रॉब्लेम काय सांगा, की आपलं कन्सेप्ट क्लिअर नसतात. त्यामुळे आपल्याला ती काय होते, जड होते. मी असे कित्येक विद्यार्थी बघितलेले आहेत जे काय करतात सांगा, 10वी मध्ये ज्यांना 95% मिळाले किंवा मॅथ्स सायन्स मध्ये ज्यांनी आउट ऑफ 100 घेतलेत मार्क्स, ते पण मेन्स क्लिअर करू शकत नाही. त्यामुळे माझा प्रयत्न असा आहे की मी त्याला फाउंडेशन म्हणत नाहीये, तर आपण ह्या 1 वर्षामध्ये आपण 2 चॅप्टर त्याचे हे करणार आहे. एक आहे ते आपले कोऑर्डिनेट जॉमेट्री. ओके, कोऑर्डिनेट जॉमेट्री, आणि दुसरं आहे वेक्टर 3D वगैरे आपण काय करणार आहे, कम्प्लीट करणार आहे. ओके, हे आपण काय करणार आहे, कम्प्लीट करणार आहे. ओके, एका वर्षामध्ये मला वाटतं हे इनफ आहे आपल्यासाठी. आणि साधारण जर बघितलं तर 20% आपला सिलेबस काय होणार आहे, कम्प्लीट होणार आहे. याच्यावर जनरली काय असतं, मेन्स मध्ये टोटल असतात क्वेश्चन ते 25 असतात मॅथ्ससाठी, आणि मार्क्स असतात ते 100 असतात. ओके, याच्यातले जरी आपण काय केले सांगा, जरी आपण साधारण 15 जरी आपण हे केले ना, बरोबर केले, तरी आपलं काय होतं, 99% म्हणतो, पर्सेंटेज नाही तर 99% पर्सेंटाईल होऊ शकतं. ओके, आणि 25 काय असतात एकदम म्हणजे 100 रँक मध्ये असतात, तेच काय करतात, सोडू शकतात. ओके, तर कोऑर्डिनेट आणि जॉमेट्री किंवा वेक्टर 3D मध्ये साधारण माझ्या ह्याच्याप्रमाणे मी जे काढलंय त्याच्यामध्ये तुम्हाला 3 ते 6 क्वेश्चन असतात. याच्यावर काय केले जातात, विचारले जातात. केव्हा केव्हा 6 असतात, 6 पेक्षा जास्त 7 किंवा 8 पण येऊ शकतात. याच्यावर केव्हा केव्हा 4 आलेले आहेत, याच्यावर 3 आलेले आहेत, असं पण झालेलं आहे. किंवा याच्यावर 2 आलेले आहेत, याच्यावर 3 आलेले आहेत, 4 आलेले आहेत, असं पण झालं. म्हणजे साधारण आपण टार्गेट समजा 15चं ठेवलं, 15 आपल्याला सोडवायचे. तर जनरली काय करू शकतो, तर आपण याच्यातले जवळजवळ 5 ते 6 क्वेश्चन आपण काय करू शकतो, परफेक्ट 8वी 9वी 10वीत असताना आपण हे परफेक्ट करू शकतो. ओके, तर त्याच्यासाठी आपण काय करणार आहे, प्रयत्न करणार आहे. जवळजवळ सगळे PYQs आपण काय करणार आहे, सोडवण्याचा प्रयत्न करणार. क्वेश्चन आन्सर आपण नंतर घेतोय. ओके, लास्ट 15 ह्याला आपण काय करतोय, पर्सेंटाईल आपलं किती स्टुडंटला मार्क्स दिली आहे आपण नंतर बघूया. क्वेश्चन आन्सर आपण नंतर घेऊ. ओके ओके, चालेल. तर आपलं टार्गेट काय असणार आहे सांगा, कोऑर्डिनेट जॉमेट्री आणि वेक्टर 3D कम्प्लीट करायचं टार्गेट असणार आहे. त्याच्यापासून त्याच्यासाठी आपण बेसिक पासून सुरू करणार आहोत. तुम्हाला काहीच माहित नाही, कारण आपल्याला त्याच्यामध्ये 8वी 9वी 10वीचं पण बेसिक लागणार आहे. ते पण आपण काय करणार आहे, तिथून आपण सुरू करणार आहोत. आणि नंतर नंतर काय करणार, आपली लेवल काय करत जाणार, वाढवत जाणार. ओके, आणि सगळे PYQ आपला सोडवण्याचा प्रयत्न असणार आहे. PYQ म्हणजे साधारण 2002 पासून जे काही PYQ म्हणजे प्रिव्हियस इयर क्वेश्चन आपण सोडवणार, म्हणजे 2025 पर्यंत जे काही क्वेश्चन्स आहेत या 2 चॅप्टर्सवर ते आपण सोडवणार आहोत. ओके, तर आपण स्टार्ट करूया. तर आपण जर बघितलं तर काय होते सांगा, आपण काय केलं, समजा एक लाईन असते आपल्याकडे, पट्टी आपण म्हणूया, पट्टीच्या सहाय्याने आपण लेन मोजत असतो. त्याला आपण 1 डायमेन्शनल म्हणतो. म्हणजे आपण काय करतो सांगा, लेन मोजतो. समजा इथे आपलं 0 आहे, इथे 1 आहे, सेंटीमीटर म्हणा, मीटर म्हणा, काही म्हणा. ओके, युनिट आहे, 1 युनिट आहे, 2 युनिट आहे, 3 युनिट आहे. तर जनरली काय असतं सांगा, या बाजूला आपण जेव्हा लिहितो ना, ते आपण नेगेटिव्ह मध्ये लिहित असतो. -1, 2,
निगेटिव्ह 2 निगेटिव्ह 2 असं आपण काय करत असतो लिहित असतो. ओके. आणि जनरली काय म्हणतो तर ह्या ऍक्सिसला आपण एक्स ऍक्सिस म्हणत असतो. ऍक्सिसला काय म्हणतो एक्स ऍक्सिस म्हणत असतो. ओके. पण जर आपण आपली भिंत वगैरे कन्सिडर केली तर भिंत आपली काय असते सांगा. आपल्याला समजा एखादा पॉइंट जर आपल्याला सांगायचा आहे तर नुसतं आपण एक्स ऍक्सिस वर सांगून चालणार नाही तर त्याची हाईट पण आपल्याला सांगावी लागते. म्हणजे जनरली आपल्याला काय असायला पाहिजे तर 2 माहिती असायला पाहिजे. त्याची इकडनं काय असायला पाहिजे म्हणजे हे आपण जर एक्स कन्सिडर केलं तर एक्स पासून त्याचं डिस्टन्स किती आहे आणि त्याची हाईट किती आहे हे सगळं आपल्याला काय असायला पाहिजे माहित असायला पाहिजे. मग तेच आपण काय करणार आहोत आज बघणार आहोत. ओके. तर मी काय करतो सांगा 2 अशा लाईन्स काढलेल्या आहेत. ही एक झाली आपली, ही एक झाली. ओके. आपण बेसिक पासून घेणार आहोत. लक्षात आहे ना. काय प्रॉब्लेम आहे माईकला प्रॉब्लेम आहे. माझा आवाज येतोय सगळ्यांना. हो सर. हो सर. साऊंड इज नॉट कमिंग. कोणाला येत नसेल त्यांचा प्रॉब्लेम आहे. ओके. बाकी सगळ्यांना येतो म्हणजे माझा काही प्रॉब्लेम नाहीये. ओके. तर जनरली आपण काय कन्सिडर करतो सांगा. इथे आपण 0 0 कन्सिडर करतो. 0 0 म्हणजे काय तर इथे आपण 2 ऍक्सिस आहेत आपले. हा एक्स ऍक्सिस झाला आणि हा आपला वाय ऍक्सिस झाला. ओके. आपण काय कन्सिडर करतो हे 0 0 आपण नंतर बघूया. पहिल्यांदा आपण काय करूया त्याच्या मार्किंग करूया. तर इथे आपला 0 असतो आणि इथे आपण कन्सिडर काय करतो तर 1. इथे आपण 2 कन्सिडर करतो. इथे 3 कन्सिडर करतो. इथे 4 कन्सिडर करतो. असं करत जातो आणि यामध्ये आपण काय करतो -1 -2 -3 ओके -4 असं आपण कन्सिडर करतो. हा आपला काय आला एक्स ऍक्सिस झाला म्हणजे इथून आपण 0 पासून चालू करतो. तसंच आपण काय करत असतो सांगा वाय ऍक्सिस वर सुद्धा या 0 पासून सुरू करत असतो. इथे 1 असतं, इथे 2 असतं, इथे 3 असतं. ओके. नंतर आपण जर खाली गेलो तर इथे काय असतं -1 -2 -3 -4. ओके. तर याला आपण ओरिजिन म्हणतो आणि ओरिजिन आपण कसं दाखवतो सांगा. ओचं आपण काय दाखवणार आहे तर एक्स ची व्हॅल्यू किती आहे. एक्स ची व्हॅल्यू 0 आहे. वाय ची व्हॅल्यू किती आहे 0 आहे. हा आपला मी ओ लिहिला. ओ म्हणजे आपला ओरिजिन झाला. ओके. म्हणजे इथे आपण काय करतो तर 0 0 या पॉईंटच्या आपण एक्स आणि वाय कोऑर्डिनेट काय दोघांचे काय सांगा 0 0 आहे. पण आपण इथून काय करतो 0 पॉईंट पासून याला आपण ओरिजिनल म्हणत असतो. ओरिजिन म्हणू शकतो. ओके. आता समजा मी काय केलं समजा या पॉईंट कडे गेलो तर मी 1 असं म्हणणार नाही त्याचं. मी त्याला काय म्हणणार सांगा 1,0 म्हणणार. कारण त्याची एक्स ची व्हॅल्यू काय आहे सांगा 1 आहे. पण वाय ची व्हॅल्यू इथे कुठेही गेलो ना या लाईनवर तर वाय ची व्हॅल्यू 0च असणार. तुम्ही मला सांगू शकाल का याची व्हॅल्यू काय असणार. इथे जर आपण एखादा पॉईंट घेतला तर त्याची व्हॅल्यू काय असणार आहे 4,0. ओके. म्हणजे इथे आपण गेलो ना तर या ऍक्सिस वर कुठेही गेलो तरी त्याचा एक्स कोऑर्डिनेट असणार तो कायम 0 असणार. थोडं परफेक्ट. आता समजा मी या साईडला गेलो तर याचा कोऑर्डिनेट काय असणार सांगा. याचा सांगा मला काय कोऑर्डिनेट असणार. -4,0. अरे माझी स्क्रीन दिसत 0 -4. माझी स्क्रीन दिसत नाहीये का काय दिसते क्लिअर. सर दिसते क्लिअर. दिसते ना. ओके. तर हा आपण काय करतो सांगा पहिल्यांदा एक्स कोऑर्डिनेट लिहितो. एक्स कोऑर्डिनेट माझा किती आहे सांगा -4 आहे आणि वाय आपण या लाईनवर कुठेही घेतला ना कुठलाही पॉईंट घेतला तर आपला काय असणार आहे 0च असणार. ओके. त्यामुळे आपण 0, -4 नाही म्हणणार. आपण काय म्हणणार आहे सांगा -4, 0. प्रत्येकाला परफेक्ट समजलंय. हो. प्रॉब्लेम काय होते बघा 11वी 12वीच्या विद्यार्थ्यांचा प्रॉब्लेम काय होते सांगा. ते बेसिक 8वी 9वी 10वी मध्ये झालेलं असतं आणि ते सगळं विसरलेलं असतं. पण आपण काय करणार आहे सांगू बेसिक पासून स्टार्ट करून 11वी 12वीचा सुद्धा सिलेबस आपण काय करणार आहे कम्प्लीट करणार आहे. जो आपल्या कोऑर्डिनेट जॉमेट्रीमध्ये असणार आहे. ओके. आणि नंतर 11वी 12वीत गेल्यानंतर फक्त तुम्ही त्याची रिव्हिजन करायची. ओके. तिथे आपल्याला काहीच शिकायचं नाही म्हणजे कोऑर्डिनेट जॉमेट्री आणि वेक्टर 3D बद्दल. ओके. आता मला सांगा मी तुम्हाला इथे एक पॉईंट सांगितला तर त्याची पॉईंटचं काय कोऑर्डिनेट काय असणार सांगा 0,3. कारण आपण स्टार्टिंगला काय लिहितो एक्स कोऑर्डिनेट लिहितो. या लाईनवर कुठलाही पॉईंट तुम्ही घेतला ना
त्याचा एक्स कोऑर्डिनेट काय असणार सांगा 0च असणार आणि त्याच्या पुढे काय लिहिणार आपण 3 लिहिणार. ओके. नंतर समजा आपण काय घेतला हा पॉइंट घेतला याची व्हॅल्यू कोऑर्डिनेट काय असणार आहे सांगा मायनस 0, -4 -4 0, -4 -4, नाही. ओके. कारण आपण स्टार्टिंगला पहिल्यांदा काय लिहितो सांगा एक्स कोऑर्डिनेट लिहितो आणि नंतर वाय कोऑर्डिनेट लिहितो. ओके. ह्याला आपण 2 डायमेन्शनल म्हणणार आहे. ओके. 1 डायमेन्शनल म्हणजे फक्त एक्स ची व्हॅल्यू आपण देत असतो. पण आता आपल्याला काय करावं लागणार सांगा एक्स ची व्हॅल्यू नुसतं मला असं नाही सांगता येणार. मी समजा नुसतं 4 दिलं तर तो पॉईंट कुठे आहे तो मी नाही सांगू शकणार. ओके. जनरली आपण काय म्हणतो सांगा याला आपण फर्स्ट क्वाड्रंट म्हणतो. याला आपण फर्स्ट क्वाड्रंट म्हणतो. ओके. याला मी सेकंड क्वाड्रंट म्हणणार, याला मी थर्ड क्वाड्रंट म्हणणार आहे आणि याला मी फोर्थ क्वाड्रंट म्हणणार. एवढं परफेक्ट समजलं सगळ्यांना? परफेक्ट समजलं? समजलं? ओके. हो सर. तर मी समजा तुम्हाला एक पॉइंट सांगितला, मी तुम्हाला सांगितलं -4, -3. हा मला सांगा कुठल्या क्वाड्रंट मध्ये असू शकेल? क्वाड्रंट मध्ये असणार थर्ड क्वाड्रंट quadrant मध्ये असणार. थर्ड कारण क्वाड्रंट इथे जर बघितलं ना तर इथे बघा इथे जे पॉइंट येणार ना त्याचं एक्स कोऑर्डिनेट पण निगेटिव्ह असणार आहे आणि वाय कोऑर्डिनेट पण निगेटिव्ह असणार आहे. क्लिअर समजलं सगळ्यांना? हा. समजा मी तुम्हाला पॉइंट दिला 4, -3 दिला तर कुठल्या कोऑर्डिनेट मध्ये असणार आहे? तर कुठल्या क्वाड्रंट मध्ये Fourth. असणार आहे? फोर्थ मध्ये असणार. 4 नाही का सॉरी ते लक्ष आलं? कारण इथे बघा सेकंड सेकंड नसणार आहे तर कशामध्ये असणार आहे? फोर्थ मध्ये असणार आहे. आता का ते लक्षात घ्या बघा इथे मी काही पॉइंट घेतला ना कुठेही घेतला समजा इथे एखादा पॉइंट घेतला तर बघा एक्स आपला काय सांगा इथे पॉझिटिव्ह आहे त्यामुळे त्याचा एक्स कोऑर्डिनेट काय येणार आहे पॉझिटिव्हच येणार आहे आणि वाय कोऑर्डिनेट बघितला तरी काय होणार आहे ते पॉझिटिव्हच येणार आहे कारण तो इथे कुठेतरी पॉइंट आहे आपला. ओके. समजा मी इथे घेतला तर इथे जर बघितलं तर वाय कोऑर्डिनेट त्याचा काय असणार आहे सांगा पॉझिटिव्ह असणार आहे आणि एक्स कोऑर्डिनेट काय असणार आहे निगेटिव्ह असणार. मग इथे जर एखादा पॉइंट असेल तर त्याची कोऑर्डिनेट लिहिताना आपण एक्स कोऑर्डिनेट निगेटिव्ह लिहिणार आणि वाय कोऑर्डिनेट पॉझिटिव्ह. परफेक्ट. इथे जर एखादा पॉइंट असेल तर आपण काय करणार आहे एक्स कोऑर्डिनेट पण पॉझिटिव्ह वाय कोऑर्डिनेट पण पॉझिटिव्ह. ओके. इथे जर आपण बघितलं तर त्याचा एक्स कोऑर्डिनेट पण निगेटिव्ह आहे आणि वाय कोऑर्डिनेट पण निगेटिव्ह आहे. समजतंय सगळ्यांना? समजतंय? आणि इथे जर बघितलं तर एक्स कोऑर्डिनेट पॉझिटिव्ह आहे वाय कोऑर्डिनेट निगेटिव्ह. ओके. समजा मी तुम्हाला एक पॉइंट दिला की ज्याचे कोऑर्डिनेट काय सांगा 0, -5 तर तो कुठे असणार? वाय ऍक्सिस वाय ऍक्सिस वाय ऍक्सिस वर असणार. कुठल्या क्वाड्रंट मध्ये नसणार आहे तर तो ऍक्सिस वर असणार. कारण एक कायम लक्षात ठेवायचा एक्स कोऑर्डिनेट 0 असेल तर डेफिनेटली तो काय असणार आहे वाय ऍक्सिस वर असणार. आणि जर समजा एखादा पॉइंट समजा मी असा दिला -5, 0 हा कुठे असणार सांगा? एक्स ऍक्सिस एक्स एक्स ऍक्सिस. ऍक्सिस सगळ्यांना परफेक्ट समजतंय? हो सर सगळ्यांना परफेक्ट sir. समजतंय? कुणाला काय डाऊट आहे याच्यामध्ये? नो सर नो सर. ओके. म्हणजे परत आपल्याला इथे यायची हो, गरज sir. पडणार नाही. ओके. परत आपल्याला इथे यायची गरज पडणार नाही. असं तुमचं हे जनरली बहुतेक 9वी का 10वीला आहे बघा हे सगळं. ओके. पण ते पण आपण का घेतो तर इथे आपण ते परफेक्ट करणार आहोत. म्हणजे डिव्हिजन पण होईल जर झालेलं असेल झालेलं नाही त्यांना काय होते समजेल पण. ओके. कारण आपण याच्यामध्ये अपेक्षा काय केली आहे सांगा 8वीचे पण विद्यार्थी असणार 9वीचे पण असणार आणि 10वीचे पण असणार. ओके. याच्याबद्दल कोणाला काय प्रॉब्लेम नाहीये. ओके. आता जनरली समजा मी काय केली सांगा इथून मी काय केली सांगा एक लाईन ड्रॉ केली. दोन मिनिट. इथून मी समजा एक लाईन ड्रॉ केली. ओके. इथे मी एक पॉइंट घेतला. ओके. तर याचा कोऑर्डिनेट काय असणार सांगू शकाल तुम्ही? 4,3 काय 4,3 कारण काय सांगा याचं बघा एक्स कोऑर्डिनेट आहे तो काय सांगा 4 आहे. ओके. आणि वाय कोऑर्डिनेट काय सांगा
3 आहे. ओके, समजा मी इथे पॉईंट घेतला 2,3. 2,3. ओके, मी समजा इथे पॉईंट घेतला -4,3. -3. ओके, इथे पॉईंट घेतला तर -1,3. या पॉईंट कडे सगळ्यांकडे तुम्ही बघितलं तर तुम्हाला काय दिसतं? काय जाणवतं काय याच्यामध्ये बघितलं? Y कोऑर्डिनेट इक्वल आहे सगळीकडे. वाय कोऑर्डिनेट इक्वल आहे. ओके, जेव्हा वाय कोऑर्डिनेट काय असतो सांगा, इक्वल असतो, सेम असतो, इक्वल म्हणण्यापेक्षा सेम असतो, तेव्हा ती लाईन 100% एक्स ऍक्सिसला पॅरलल असते. मी काय म्हणतो लक्षात आलं? लक्षात आलं काय मी म्हणतोय ते? जर काय असेल सांगा, इथे बघा, इथे प्रत्येक पॉइंटचे वाय कोऑर्डिनेट सेम आहे. इथे 3 आहे, इथे 3 आहे, इथे 3 आहे, इथे 3 आहे. ओके, जर वाय कोऑर्डिनेट सेम असेल ना तर ती लाईन एक्स ऍक्सिसला कायम पॅरलल असते. पॅरलल लाईन म्हणजे सगळ्यांना माहित आहे? हो सर. पॅरलल लाईन म्हणजे सगळ्यांना माहित आहे? पॅरलल लाईन म्हणजे काय? त्या लाईन मधल्या दोन लाईन मधलं डिस्टन्स काय असतं सांगा? सेम असतं. कुठेही गेलो तरी आपण कुठेही मोजलं तरी ते डिस्टन्स सेम असतं, त्यांना पॅरलल लाईन म्हणतो. म्हणजे जेव्हा एखादे म्हणजे पॉइंट, जेव्हा पॉइंटचं वाय कोऑर्डिनेट सेम असतात तेव्हा त्या पॉइंट्समुळे बनणारी लाईन ही एक्स ऍक्सिसला पॅरलल असते. परफेक्ट परफेक्ट हो सर. हा, कोणाला काय डाऊट आहे? डाऊट आहे का? नाही. आता मला सांगा, मी तुम्हाला कोऑर्डिनेट दिलंय, कोऑर्डिनेट दिले असे दिले समजा, मी तुम्हाला 4 पॉइंट देतो. म्हणजे फर्स्ट झाला कोऑर्डिनेट. हे 4 पॉइंट दिले, त्याच्यावरनं तुम्ही काय कन्क्लुजन काढू शकाल? ही लाईन Y ऍक्सिसला पॅरलल आहे. वाय ऍक्सिसला पॅरलल असणार आहे. कारण यापासून जो पॉइंट हे बनणार ना, लाईन बनणार ना, या 4 पॉइंट पासून आपण बघूया. समजा मी 5,2 दिली तर मला इथे 5 कुठेतरी काढावं लागेल आणि त्याची व्हॅल्यू काय सांगा, याची एक्स कोऑर्डिनेट वाय कोऑर्डिनेट आहे तो 2 आहे. ओके, दुसरा मला पॉइंट दिला तो 5, -3. इकडचं मी मूव्ह करतो. ओके, तर मला काय दिले सांगा, 5, -3 म्हणजे इथे कुठेतरी येतोय आणि 3 इथे येतो. हा आपला पहिला पॉईंट झाला समजा, हा माझा दुसरा पॉईंट झाला. इथे 5,4 म्हणजे कुठेतरी इथे जाणार आपला, इथे कुठेतरी येणार आहे. हा आपला सी पॉईंट झाला आणि -4 म्हणजे कुठेतरी इथे पॉईंट आहे. ओके, हे चारही पॉईंट जर जोडले तर ती लाईन डेफिनेटली कशाला असणार सांगा, वाय ऍक्सिसला काय असणार आहे, पॅरलल असणार. क्लिअर समजलं सगळ्यांना? क्लिअर समजलं? हो सर. कुणाला काय डाऊट आहे? नाही सर. कुणाला नाही काय डाऊट सर. आहेत का? नाही. म्हणजे जेव्हा एक लक्षात घ्यायचं, कायम लक्षात ठेवायचं, जर वाय कोऑर्डिनेट समजा 4 किंवा 3 किंवा 2 पॉईंट दिलेले असेल आणि त्याचे जर वाय कोऑर्डिनेट सेम असतील तर त्याच्यापासून जर एखादी लाईन आपण बनवली तर ती डेफिनेटली काय असणार आहे समजा, एक्स कोऑर्डिनेटला, एक्स ऍक्सिसला पॅरलल असणार. ओके, आणि जेव्हा आपल्याला 2, 3, 4, 5 किती पॉईंट दिले आणि त्याचा जर एक्स कोऑर्डिनेट सेम असेल तर ती लाईन कायम काय असते, वाय ऍक्सिसला पॅरलल असते. ओके, क्लिअर? आता एक्स ऍक्सिसचं आपण काय करू शकतो सांगा, एक्स ऍक्सिसची मला लाईनचं इक्वेशन द्यायचं आहे. तर मी काय करणार सांगा, एक्स ऍक्सिस म्हणजे मला असं दाखवता येतं, वाय इज इक्वल टू 0. हा माझा काय असणार सांगा, एक्स ऍक्सिस असणार आहे. आणि जेव्हा मी काय करतो सांगा, एक्स इज इक्वल टू 0 लिहितो तेव्हा ते सगळे पॉईंट कुठे असणार सांगा, वाय ऍक्सिसवर असणार. क्लिअर? क्लिअर? हो सर. हो सर, एकदा रिपीट करा. जेव्हा आपण वाय इज इक्वल टू 0 लिहितो तेव्हा सगळे पॉईंट कुठे असणार आहे, ते एक्स ऍक्सिसवर असणार. कारण इथे सगळे वायची व्हॅल्यू काय असते सांगा, 0 असते. त्यामुळे त्या एक्स ऍक्सिसला आपण काय म्हणणार सांगा, त्याचं इक्वेशन काय असणार सांगा, वाय इज इक्वल टू 0. आणि जेव्हा एक्स ची व्हॅल्यू 0 असते, वायची व्हॅल्यू नाही, एक्स ची व्हॅल्यू 0 असते
तेव्हा ते इक्वेशन कशाचं असतं सांगा, x इज इक्वल टू 0 म्हणजे y ऍक्सिस वर सगळे पॉइंट्स असतात, त्यामुळे ते इक्वेशन ऑफ y ऍक्सिस म्हणजे x इज इक्वल टू 0 असतं. क्लिअर? क्लिअर? हो सर. हो सर. ओके. हो सर. ओके. तर जनरली तुम्हाला असे पॉइंट वगैरे काय विचारलं जात नाही, सिम्पल क्वेश्चन काय केले जात नाही, विचारले जात. ओके. तर मी तुम्हाला पुढच्या पेजवर घेऊन जातो. आपण परत एकदा काय करूया सांगा, एक्स ऍक्सिस काढूया. एकदम इझी वाटतं? हो सर. जे आहे. ओके. जेई मध्ये तुम्हाला असे एखादं इक्वेशन वापरून वगैरे क्वेश्चन काढा वगैरे असं केलं जात नाही. तर तुमची कन्सेप्ट काय केले जातात, चेक केले जातात. ओके. समजा मी काय केलं सांगा, एक पॉईंट तुम्हाला दिलेला आहे. हा माझा समजा पी पॉईंट आहे आणि त्याची कोऑर्डिनेट समजा 2,3 आहे. ओके. तुम्ही इमेज शब्द ऐकला, इमेज म्हणजे काय असतं? इमेज शब्द ऐकलाय का? नाही सर. इमेज शब्द ऐकला नाही? ऐकला सर. म्हणजे काय असतं? एखाद्या पॉइंटची इमेज म्हणजे छाया म्हणतो. आपण आरशात दिसते बघा, आपण आरशात उभं राहिलो की आपली काय दिसते, इमेज दिसते, बरोबर आहे ना? तसंच मला काय करायची आहे, हा जो एक्स ऍक्सिस आपला आहे ना, त्याच्यामध्ये मला वाय ची पी पॉइंटची इमेज काढायची आहे. तर इमेज म्हणजे काय असणार आहे, ते एक्स ऍक्सिसच्या विरुद्ध बाजूला असणार आहे. विरुद्ध बाजूला म्हणजे आपला पॉइंट आहे तो फर्स्ट क्वाड्रंट मध्ये आहे, त्याची इमेज कुठल्या पॉइंट क्वाड्रंट मध्ये येणार आहे? फोर्थ क्वाड्रंट मध्ये येणार. हा फोर्थ क्वाड्रंट मध्ये सर सेकंड पण येऊ शकते ना? अराउंड एक्स ऍक्सिस म्हटलं मी. एक्स ऍक्सिस आपण आरसा कन्सिडर केला इथे, तर त्याची इमेज कुठे मिळणार आपल्याला? आपण काय बघतो, एक्स ऍक्सिस वर बघतो. तर त्याची कोऑर्डिनेट काय असतील, कोण सांगू शकेल मला? 2,-3. 2,-3. सगळ्यांना समजतंय? हो ओके. सर. आपण बघा, एक तर आपल्याला परफेक्ट माहित आहे की काय असायला पाहिजे, ती इमेज म्हणजे समोरच असायला पाहिजे त्याच्या. याचा जर एक्स कोऑर्डिनेट 2 असेल तर याचा पण 2च असायला पाहिजे. आणि आपल्याला जी इमेज मिळणार ती बरोबर काय असणार सांगा, तेवढंच डिस्टन्स लांब असणार आहे. एवढं वायचं जेवढं डिस्टन्स आहे ना, तेवढंच ती काय असणार आहे, पुढे लांब असणार आहे. मग आपल्याला काय असणार, इथे 3 आहे तर इथे पण 3 डिस्टन्स वर असायला पाहिजे. पण 3 डिस्टन्स म्हणजे इथे काय होणार आहे, कोऑर्डिनेट काय होणार त्याचा, -3 होणार आहे. क्लिअर समजलं? क्लिअर समजलं? हा. हो सर. समजा तुम्हाला पॉइंट दिला 1,4 दिला, तर त्याची इमेज आपल्याला कुठल्या पॉइंट काय म्हणणार आहे, एक्स ऍक्सिस कन्सिडर करा. एक्स ऍक्सिस म्हणजे आपला मिरर आहे. 1,-4. ओके. आता मी समजा तुम्हाला सांगितलं माझा पॉइंट इथे आहे 2,-5, तर त्याची इमेज कुठे मिळणार आपल्याला? 2,5. फर्स्ट क्वाड्रंट मध्ये मिळणार. बरोबर आहे? बरोबर आहे? हो सर. आता इथे बघा, मी तुम्हाला एक पॉइंट दिलाय. तो पॉइंट समजा मी तुम्हाला दिलाय 3-3,5. तर पहिल्यांदा सांगा तो कुठल्या क्वाड्रंट मध्ये असणार आहे? सेकंड क्वाड्रंट. सेकंड क्वाड्रंट मध्ये. मग त्याची इमेज कुठल्या क्वाड्रंट मध्ये मिळणार आहे? थर्ड क्वाड्रंट. थर्ड क्वाड्रंट मध्ये मिळणार. काय असणार सांगा त्याची इमेज, कोऑर्डिनेट काय असणार? -3, -3, ओके. आता मला सांगा, मी अनेक पॉइंट तुम्हाला सांगितला, -4, 1. याची इमेज काय मिळणार? -4, ओके. मी हे तुम्हाला दिलेलं, त्याची आन्सर आपल्याला काय मिळाले, इथे मी चुकलं, लिहिलं नाही का, लिहिलं. इथे आन्सर हे मिळालेलं. ओके. हे आन्सर त्याचं, हे आन्सर आहे. याच्याकडे बघून तुम्ही काय करू सांगू शकता सांगा? सर इमेज असते ना, ते दरवेळी ऑपोजिट साइडला असते. म्हणजे जर का इमेज फर्स्ट ओरिजिनल फर्स्ट क्वाड्रंट मध्ये असणार तर त्याची इमेज सेकंड क्वाड्रंट मध्ये येते. फर्स्ट क्वाड्रंट मध्ये असेल तर सेकंड क्वाड्रंट मध्ये येणार नाही, येणार फोर्थ क्वाड्रंट मध्ये येणार.
आपण कन्सिडर काय करतो सांगा, एक्स हा आपला आरसा आहे कन्सिडर करतो. त्यामुळे फर्स्ट क्वाड्रंट मध्ये असेल तर फोर्थ क्वाड्रंट मध्ये, सेकंड क्वाड्रंट मध्ये Okay, असेल sir. तर थर्ड क्वाड्रंट मध्ये, किंवा उलट थर्ड क्वाड्रंट मध्ये असेल तर पण असते वाय ऍक्सिसला. वाय ऍक्सिसला पॅरल, वाय ऍक्सिसला पॅरल इमेज पॅरल जर आपण लाईन काढली तर ओके, लाईन काय आपण काढू, पॉईंटची इमेज म्हणतो, पॉईंटची इमेज, लाईनची इमेज नाही म्हणत. ओके, त्यामुळे पॅरलचा Okay, sir. ओके. इथे बघा लक्षात घ्या, ओके इथे बघा फर्स्ट क्वाड्रंट मध्ये पॉईंट असतो तेव्हा इमेज आपली काय मिळते, फोर्थ क्वाड्रंट मध्ये मिळते. आपण कन्सिडर काय करतो सांगा, एक्स ऍक्सिस कन्सिडर करतोय. हा ओके, जेव्हा सेकंड क्वाड्रंट मध्ये पॉईंट असतो तेव्हा आपल्याला थर्ड क्वाड्रंट मध्ये त्याची इमेज मिळते, किंवा उलट म्हणजे काय, थर्ड क्वाड्रंट मध्ये पॉईंट असेल तर सेकंड क्वाड्रंट मध्ये त्याची इमेज मिळणार, फोर्थ क्वाड्रंट मध्ये पॉईंट असेल तर फर्स्ट क्वाड्रंट मध्ये इमेज मिळणार आहे. आपण जेव्हा एखाद्या पॉईंटची इमेज काढतो ना अक्रॉस एक्स ऍक्सिस, तेव्हा फक्त त्याचा काय करायचा, वाय ऍक्सिस काय करायचा, बदलायचा. ओके, समजा मला दिला, समजा हा पॉईंट कुठे आहे तो मला माहित नाहीये, म्हणजे निगेटिव्ह पॉझिटिव्ह मी काय दिलं नाहीये, कुठेतरी कुठल्या तरी याच्यामध्ये आहे समजा, फर्स्ट कॅडरी सेकंड थर्ड. मग मी काय करणार, जर मला एक्स अक्रॉस एक्स ऍक्सिस काढायची आहे इमेज, तर मी काय करणार, ह्याचा आन्सर काय करणार सांगा, फक्त एवढंच चेंज करणार, वायची काय करणार आहे, साईन आहे ते बदलणार आहे. ते पॉझिटिव्ह असेल तर निगेटिव्ह होणार, निगेटिव्ह असेल तर पॉझिटिव्ह. हा पॉईंट माझा तुमच्या लक्षात येतो का परफेक्ट? ओके, इथे बघा काय करतात मुलं, वेळ इथे बघा मुलं काय करतात, वेळ घालवतात, इथे वेळ घालवतात. ओके, त्यामुळे काय होतं सांगा, क्वेश्चन सोडवायला आपल्याला जास्त वेळ नसतो. तिथे फक्त एक पॉईंट दिलेला असतो, इमेज ऑफ पॉईंट पी, पण त्याच्या पुढे खूप क्वेश्चन असतात. त्याच्याशी रिलेटेड संपला नाही क्वेश्चन, तो एक पार्ट झाला, पण इमेज काढायलाच आपल्याला वेळ जातो. मग इथे आपण काय करणार आहे, आपण समजा एखादा पॉईंट दिला, समजा आपल्याला 5,4 दिला, तर आपण कुठे विचार करत बसणार नाही, फक्त त्याचा काय करणार आहे, वाय कोऑर्डिनेट असेल तो बदलणार, निगेटिव्ह. किंवा समजा आपल्याला पॉईंट दिला -3 -4 दिला, याची इमेज विचारली आणि अक्रॉस आपल्याला एक्स ऍक्सिस काढायची आहे, तर फक्त आपण काय करणार आहे, हे निगेटिव्ह आहे ते पॉझिटिव्ह करणार, झालं. बाकी काय विचारच करत बसायचा नाहीये. हे समजलं सगळ्यांना? हे सगळ्यांना समजलं? हो सर. ओके, म्हणजे आपण काय बघतोय सांगा, अक्रॉस एक्स ऍक्सिस बसतो. आता आपल्याला काय करायचंय सांगा, आपल्याला वाय ऍक्सिस कन्सिडर करायचं. वाय ऍक्सिस कन्सिडर करायचं म्हणजे इमेज जी पाहिजे तो आपला वाय ऍक्सिस हा आपला आरसा आहे असं आपण कन्सिडर करणार. ओके, त्यामुळे मी काय लिहिलं, समजा एखादा पॉईंट लिहिला, एखादा पॉईंट मी समजा दिला 5,4, तर हा आपला फर्स्ट क्वाड्रंट मध्ये आहे, तर त्याची इमेज आता कुठे येणार, कुठे येणार इमेज, कुठे येणार, इमेज कुठे येणार, सेकंड क्वाड्रंट. सेकंड क्वाड्रंट मध्ये येणार. कारण आता आपण काय करतो, वाय ऍक्सिस कन्सिडर करतो, एक्स ऍक्सिस नाही. त्यामुळे इथे पण काय होते सांगा, जेव्हा वाय ऍक्सिस कन्सिडर करतो ना, तेव्हा फक्त एक्स कोऑर्डिनेट आहे तो निगेटिव्ह करायचा, बदलायचं, निगेटिव्ह करायचं म्हणजे बदलायचं, त्याची साईन बदलायची. ओके, मी तुम्हाला आता असा दिला -5,4 दिला आणि याची इमेज विचारली, तर मी काय करणार, बाकी कुठला काय विचारच करणार नाही, कुठल्या कोऑर्डिनेट आहे काय नाही, मला अक्रॉस काय पाहिजे सांगा, वाय पाहिजे ना, मी एक्स कोऑर्डिनेट बदलतो. मी काय करणार सांगा, 5, काय करणार, 4 करणार. ओके, म्हणजे समजा मला काय दिलं सांगा, बोल सर. आपण -5,4 फर्स्ट क्वाड्रंट मध्ये घेतलं. नाही, घेतलं नाही, मी तुला दाखवलंय फक्त, ते फर्स्ट क्वाड्रंट मध्ये नाही आहे, मी फक्त तुला सांगितलं. ओके ओके सर. मी दोन्ही फर्स्ट क्वाड्रंट मध्ये लिहिलं, ऍक्च्युली तो पॉईंट असणार तो इथे असणार आहे. आता मी इथे पॉईंट लिहितो म्हणजे तो इथे आहे असं कन्सिडर करू नको, लक्षात येते ना. मी समजा लिहिलंय, मी असं लिहिलंय आणि याची मला इमेज काढायची आहे, तर मी काय बदलणार सांगा, काय बदलणार, -5 चे साइन, 5, -5, सगळ्यांना समजतंय? हो सर. अक्रॉस वाय काढायचं असतं तेव्हा एक्स ची साईन बदलायची, हो. आणि आपल्याला अक्रॉस एक्स काढायचं असतं तेव्हा वाय ची साईन काय करायची, बदलायची. बाकी काही विचारच करायचा नाही, तो कुठल्या क्वाड्रंट मध्ये आहे वगैरे
म्हणजे झटकेपट आपण पुढच्या जो प्रॉब्लेम दिलेला आहे तो पुढे आपण काय करणार आहे, कंटिन्यू करायला लागणार आहे. क्लिअर 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 हो सर. सगळ्यांना? याच्यावर हो, आधी सर. क्वेश्चन घ्यायला हो, पाहिजे, सर. याच्यावर अजून काही क्वेश्चन घ्यायला पाहिजेत का? नाही सर. नाही. ओके समजलं सर. ओके परफेक्ट समजलं. हो हो सर. सर. विसरण्यासाठी समजलं काय, कायमस्वरूपी लक्षात राहण्यासाठी समजलंय? कायमस्वरूपी लक्षात लक्षात सारखं. राहणं. जनरली लक्षात ठेवा, अभ्यास असा करायचा आहे की लेक्चर ऐकताना पूर्ण कॉन्सन्ट्रेट करायचं. मॅथ्स हा असा एक सब्जेक्ट आहे की जर तुम्हाला कन्सेप्ट समजले ना तर उद्या परीक्षा आहे, अभ्यास करायची गरज नाही पडणार. कन्सेप्ट लक्षात घ्यायचे, परफेक्ट लक्षात घ्यायचं. तिथे काय बाहेर काढण्यासारखं काहीच नाहीये. समजून घेतलं ना तर मॅथ्सचा अभ्यास करायचा नसतो. मॅथ्सवर जास्तीत जास्त प्रॉब्लेम सॉल्व्ह करायचे असतात. ओके, वेगळा अभ्यास करायची गरज पडत नाही. त्यामुळे माझं लेक्चर ऐकताना काय करा, पूर्ण कॉन्सन्ट्रेट करा. जिथे जिथे समजत नाही तिथे मला थांबवायचं, हे मला नाही समजलं. ओके, परत तुम्हाला त्याचा अभ्यास करावा लागता का म्हणे. क्लिअर क्लिअर येस सर. येस ओके. सर. येस सर. ओके, मी काय करतो बघा, एक लाईन काढतो. ओके, ही ओरिजिन म्हणून गेलेली आहे. ओके, ही ओरिजिन म्हणून गेलेली आहे. ओके, ही आपली लाईन आहे. एक काय काढली मी, लाईन काढलेली आहे. ओके, इथे मी काय करतो, 1 घेतो. इथे एक पॉइंट आपल्याला मिळतो, त्याची काय असते सांगा. ह्याचे कोऑर्डिनेट 1,1च असते. ओके, मी इथे जर 2 पॉइंट घेतला आणि तिकडनं जर समजा एक परपेंडिक्युलर टाकला, मी इथे समजा 2 पॉइंट घेतला आणि इथे परपेंडिक्युलर टाकला आणि हा जो पॉइंट मिळतो ना तिकडनं y वर मी परपेंडिक्युलर म्हणजे माहित आहे ना, लंब. सगळ्यांना माहित आहे परपेंडिक्युलर म्हणजे काय ते. हो सर. हो हो सर. 90 डिग्री. इथे 90 डिग्री होणार. ओके, इथे 90 जर डिग्री. इथे जर याची व्हॅल्यू 2 असेल ना तर याची पण 2च असते. असं सगळीकडे समजा मी 3 पॉईंट वरनं घेतला, एक परपेंडिक्युलर टाकला आणि इथे 3 वर परत तिकडनं परपेंडिक्युलर काढला, तो बरोबर 3 वर येऊन थांब. ओके, तसंच म्हणजे समजा इथे काय केलं सांगा, -1 वर एक परपेंडिक्युलर टाकला इकडनं आणि परत इकडनं टाकला, तर तो बरोबर सॉरी हे मायनस. ओके, हे -1 -2 इथे आपल्याला -2 -2 दिसणार. ओके, इथे -1 -1 दिसणार. ओके, इथे आपल्याला 3 दिसतंय. त्याच्यावरून तुम्ही काय समजतं इथे बघा, काय होतंय सांगा, इथे काय होत आहे, काय ऑब्झर्व करताय तुम्ही. मी सगळे पॉइंट लिहिलेत बघा. इथे काय लिहिले मी, एक्स आणि वाय कोऑर्डिनेट सेम आहेत. सेम आहे. एक्स आणि वाय कोऑर्डिनेट काय आहे, सेम आहे. आता एक्स आणि वाय कोऑर्डिनेट सेम असतील ना तर त्याचं लाईनचं इक्वेशन आपण एक्स इज इक्वल टू वाय दाखवू शकतो. कारण एक्स ची व्हॅल्यू जेव्हा 2 असते त्यावेळी या पॉइंट वरील कुठलाही पॉइंट म्हणजे एक्स समजा एक्स इज इक्वल टू 2 धरला तर त्या 2 जिथे एक्स ची व्हॅल्यू 2 आहे तिथे वाय ची व्हॅल्यू पण 2च असणार आहे. नाही समजलं कोणाला? सर हा, समजलं सर. फर्स्ट आणि थर्ड क्वाड्रंट मध्ये असं असणार ना? काय ते, हो ही लाईन मी अशी काढलेली आहे, फर्स्ट क्वाड्रंट आणि सेकंड क्वाड्रंट मध्ये काढलेली आहे. ओके, फर्स्ट क्वाड्रंट आणि थर्ड क्वाड्रंट मध्ये काढलेली. पण सर एक्स इज इक्वल टू वाय हे सेकंड आणि फोर्थ क्वाड्रंट मध्ये नसणार ना? सेकंड आणि फोर्थ क्वाड्रंट मध्ये नसणार म्हणजे आपण बघूया ना आपण. मी काय काढतो सांग, अशी एक लाईन काढतो. ओके, आता इथे बघ, इथे काय आहे सांग, याची व्हॅल्यू किती आहे, झेंडा. याची व्हॅल्यू 1 आहे. इथून जर आपण इथे वर टाकला आणि इथे टाकला तर याची मला कोऑर्डिनेट काय मिळतात ना, -1, -1 -1,1. हे मला सांग, एक्स इज इक्वल टू वाय आहे का, एक्स इज इक्वल टू वाय आहे का इथे? नाही सर. नाही. इथे आपण बघूया, इथे मी टाकलं असं, मला काय मिळालं, -1 मिळालं. बरोबर आहे. मी समजा इथे हे केलं, मला काय मिळालं, -2 -2 2 सॉरी +2 मिळालं.
इथे माझं चुकलं, इकडे प्लस आणि मायनस. ओके, इथे आपल्याला काय मिळते सांगा. इथे पहिल्यांदा एक्स कोऑर्डिनेट लिहायला पाहिजे आणि नंतर वाय कोऑर्डिनेट लिहायला. इथे मला इक्वेशन काय मिळणार, कोण सांगू शकेल? इथे मी एक्स इज नॉट इक्वल टू वाय. नॉट इक्वल टू वाय असं इक्वेशन आपण लिहित नाही, आपल्याला इक्वल टू चिन्ह वापरायचंच आहे. -x इज इक्वल टू y. हा, एक्स प्लस असं वाय इज लिहिलं तर? इक्वल टू 0. एक्स प्लस वाय इज इक्वल टू 0 किंवा असं लिहिलं तर, हे किंवा पण असं चालेल. लिहिलं तर, हे असं लिहिलं तर, चालतंय. किंवा असं लिहिलं तर, चालतंय सर. हो चालतं. बरोबर. जे हा सर. हे दोन्ही लाईन सेपरेट आहेत बघा, दोन्ही लाईन सेपरेट आहेत की नाही. हो सर. हो सर. एक्स इज इक्वल टू वाय सेपरेट, ही जी लाईन काढली ही सेपरेट आहे आणि ही पण सेपरेट आहे. ओके, त्यामुळे प्रत्येक लाईनचं काय इक्वेशन काय असतं सांगा, वेगळं असतं. दोन्ही लाईनचं इक्वेशन काय नसणार आहे, सेम केव्हाच नसणार आहे. क्लिअर एवढं? क्लिअर? कुणाला हो, सर. प्रॉब्लेम आहे तर, कुणाला काय समजलं नाही बोला. ह्याच्यातलं कुणाला काय समजलं नाही बोला. समजलं सर. सगळ्यांना समजलं. ओके, तर जनरली आणि एक आपण शब्द इथे क्लिअर करणार आहे. त्याच्याबद्दल आपण जेव्हा ह्याच्यामध्ये मी थोडी ट्रिग्नॉमेट्री पण घेणार आहे, कारण ट्रिग्नॉमेट्री बहुतेकांना झाली नसणार. तर आपण काय म्हणतो, तर एक शब्द आपण वापरणार आहे स्लोप. स्लोप ऑफ लाईन. स्लोप ऑफ लाईन. ओके, स्लोप ऑफ लाईन म्हणजे काय, तर समजा एक मी लाईन कुठली तरी घेतली, उदाहरणार्थ मगाशीच लाईन आपण घेतली इथे. ओके, मला एक कोण सांगू शकेल का, हे बरोबर मधून जाते लाईन, तर हा अँगल किती असणार, कोण सांगू शकेल का? दुसरं एक 45 मी डिग्री. तुम्हाला- 45. दुसरं एक आपण- 45 असेल ते आपण कसं प्रूव्ह करू शकतो? 45 डिग्री. ओके ओके, इथे मी काय घेतला, 1 घेतला आणि तो इथे काय केला सांगा, एक परपेंडिक्युलर टाकला. आता मला बघा 1,1 लिहितो, बरोबर आहे ना. इथे आपला पॉईंट 1,1 घेतो, म्हणजे काय झालं सांगा, हे जे डिस्टन्स आहे ते 1 आहे आणि हे पण डिस्टन्स 1. आणि आपल्याला माहित आहे आयसोसेरस राईट अँगल ट्रँगल, सगळ्यांना माहित आहे आयसोसेरस राईट अँगल ट्रँगल. हा सर. हो सर. हो सर. त्याच्यामध्ये काय असतं हो, सांगा, आयसोसेरस राईट अँगल ट्रँगल मध्ये या दोन बाजू काय असतात, इक्वल अँड वन अँगल इज 90 डिग्री. 90 डिग्री. ओके, म्हणजे हे काय असतात, दोन साइड इक्वल असेल तर डेफिनेटली हे 45 डिग्री असणार आहे. समजतंय काय ते? हो सर. समजतंय? ओके, त्यामुळे इथे जो अँगल असणार ना, जो अँगल असणार तो किती डिग्री असणार आहे, 45 डिग्री असणार आहे. क्लिअर समजलं? क्लिअर हो, सर. समजलं? हा, म्हणजे प्रत्येक लाईनचा स्लोप पण काय असतो सांगा, वेगळा असतो. म्हणजे स्लोप कसा मोजला जातो सांगा, इथे लाईननी अँगल किती, समजा मी लाईन अशी हे केली तर एक्स ऍक्सिसची किती अँगल काढलाय, बनवलाय. ओके, त्याच्यावरनं आपण स्लोप काढत असतो आणि स्लोपसाठी आपण काय करणार आहे, टेन थिटा म्हणून वापरणार. पण टेन थिटा तुम्हाला माहित नाहीये, मी त्याच्यावर ट्रिग्नॉमेट्रीवर एक सेपरेट लेक्चर घेतोय, तेव्हा तुम्हाला लक्षात येईल. माहितीये. पण हा माहित आहे त्यांना, ठीक आहे, पण 8वी ते वगैरे असताना त्यांना माहित नसतं. त्यामुळे आपण फक्त लक्षात घ्यायचा, तर टेन थिटा म्हणजे त्याचा स्लोप असतो, किंवा स्लोप हा यम ने दाखवला जातो. स्लोप हा काय दाखवला जातो, यम ने दाखवला जातो. टेन थिटा कोणाला माहित नाही, काही प्रॉब्लेम नाही, फक्त लक्षात घ्या स्लोप म्हणजे काय असतो, टेन थिटा. आणि थिटा म्हणजे काय, ह्या लाईनने एक्स पॉझिटिव्ह एक्स ऍक्सिसची बनवलेला अँगल आणि तो अँटी क्लॉकवाईज मोजला जातो. ओके, हा अँगल नव्हे, आपण मोजताना कुठला अँगल मोजणार, हा मोजणार आहे. आणि त्याची व्हॅल्यू असते, टेन थिटाची जी व्हॅल्यू असते, तो लाईनचा काय असतो सांगा, स्लोप असतो. क्लिअर समजला? क्लिअर समजलं? हो सर. आणि एक पॉईंट लक्षात ठेवा, जेव्हा समजा आपल्याला काय देतात सांगा, लाईन पॅरलर असतात. लाईन पॅरलर असतात, समजा एखादी लाईन मी काढली, दुसरी लाईन काढली, ओके, ती त्याला पॅरलर आहे, तर याच्या स्लोप बद्दल तुम्ही काय सांगू शकता?
स्लोप बद्दल The काय two slopes are parallel to each स्लोप other. सेम असणार आहे. पॅरलल टू म्हणणार नाही. दोन्ही काय स्लोप असणार. समजा ह्याचा स्लोप Equal. M1 असेल आणि ह्याचा समजा M2 असेल, तर डेफिनेटली काय असणार सांगा, M1 इक्वल टू M2 असायलाच पाहिजे. ओके, कारण जे दोन्ही अँगल बनणार ते इथे काय असणार आहे, दोन्ही इक्वल असणार आहे. Correspond. ओके, आणि आपण काय झालं सांगा, टेन थीटा दोघांची व्हॅल्यू काय असणार आहे, सेम असणार आहे. त्यामुळे काय असणार सांगा, हे दोन्ही अँगल काय असणार आहे, इक्वल असणार. क्लिअर समजलं? क्लिअर Sir, समजलं? ते corresponding angle पण असतात. ना? बरोबर. करस्पॉन्डिंग कोणाला थोड्यांना माहित नाहीये, ते पण मी पॅरलल लाईन शिकवताना घेईल ते. ओके, 8वीच्या मुलांना करस्पॉन्डिंग अँगल म्हणजे काय ते माहित नसणार आहे, त्यामुळे मी करस्पॉन्डिंग शब्द इथे वापरत नाही. क्लिअर Okay, sir. समजलं? ओके, सर स्लोपचं वापस सांगा ना. स्लोप म्हणजे काय सांग, इथे जो अँगल बनतो त्याची टेन थीटा व्हॅल्यू काढणार. टेन थीटा म्हणजे काय ते आपण नंतर बघणार आहे. फक्त लक्षात घ्या, टेन थीटाची जी व्हॅल्यू असते ती स्लोपची व्हॅल्यू असते. क्लिअर समजला? ओके सर. ओके, आता ह्याच्यामध्ये दोन्ही थीटा काय सांगा, इक्वल आहे. त्यामुळे डेफिनेटली टेन थीटाची व्हॅल्यू इक्वल असणार आहे. त्यामुळे दोघांचे स्लोप काय असणार आहे, सेम असणार. क्लिअर? क्लिअर? Yes, sir. ओके. येस सर. हो सर. ओके, आता एक इंटरेस्टिंग प्रॉब्लेम मी देतोय. ओके, जेई मध्ये तुम्ही असे कुठलेही क्वेश्चन अपेक्षित करू नका की ते पुस्तकातले असतील, त्याच्यामध्ये असं ह्या स्टेपने जायला पाहिजे. नाही, तिथे तुम्ही तुमचं डोकं वापरायला पाहिजे. आणि डोकं वापरताना आपल्याला सगळे कन्सेप्ट आपले काय असायला पाहिजे, क्लिअर असायला पाहिजे. ओके, आपण काय केलं सांगा, एक ट्रँगल काढला. त्याची काय होते सांगा, इथे त्याचा व्हर्टेक्स आहे आणि दुसरा जो पॉइंट आहे तो समजा इथे आहे. आपण घेतला 0,21. ओके, आणि इथे एक पॉइंट आहे तो आहे 21,0. ओके, याच्यापासून आपण एक काय केलं, 3 पॉइंट आपल्याला मिळाले. हा आपला समजा एक आपण ओ कन्सिडर म्हणूया, ओ पॉइंट झाला. हा माझा ए पॉइंट झाला आणि हा माझा बी पॉइंट झाला. म्हणजे आपला ट्रायंगल एक बनला. ट्रायंगल बनला ए ओ बी, एक आपला ट्रायंगल बनला. तर तो कुठला ट्रायंगल म्हणणार त्याला, कुठल्या प्रकारचा ट्रायंगल झाला तो? राईट अँगल ट्रायंगल. आयसोसेलेस राईट अँगल ट्रायंगल. आयसोसेलेस राईट अँगल ट्रायंगल झाला. ओके, आता कोऑर्डिनेट मी जे काही शिकवलं आतापर्यंत ते तुम्हाला कितीपर्यंत समजलं आणि कशा लेवलचे क्वेश्चन विचारले जाऊ शकतात. ओके, तुम्ही किती समजून घेतलं माझ्याकडनं, याच्यावरनं मला काय करायचंय, तुम्हाला इंटिजर आणि डेसिमल व्हॅल्यू म्हणजे काय माहित आहे? हो सर. हा काय झाला, याच्यामध्ये कुठला आहे सांगा, 11.25. या इंटिजर झाला का डेसिमल. डेसिमल झाला. आता मी समजा हा लिहिला तर इंटिजर. इंटिजर झाला. मग मला काय करायचे सांगा, हा जो ट्रायंगल आहे ना, ट्रायंगल आहे त्याच्यामध्ये असे पॉईंट शोधायचे जे ज्याची व्हॅल्यू इंटिजर असणार. इंटिजर म्हणजे कुठला, समजा 1,1. दोन्ही व्हॅल्यू एक्स कोऑर्डिनेट आणि वाय कोऑर्डिनेट इंटिजर आहे. ओके, किंवा मी लिहिला 2,2. पण असा पॉईंट मला नकोय, 2.5, 3 हा पॉईंट नकोय मला. म्हणजे इंटिजर व्हॅल्यू असलेले ह्या ट्रायंगलच्या मध्ये किती पॉइंट्स आहेत ते मला फाइंड आउट करायचे आहे. क्वेश्चन बघा काय लेवलचा आहे, लक्षात येते ना. म्हणजे एक मी तुम्हाला सांगतो बघा, आतमध्ये असलेला पॉईंट कुठला असणार आहे, हा असू शकेल का, 1,0 असू शकेल का आतमध्ये असलेला ट्रायंगलच्या? नाहीये. आता मला सांगा 1,1 हो असणार. ओके, मला ट्रायंगलच्या आतमध्ये असणारे एकूण पॉइंट किती, त्यांची व्हॅल्यू इंटिजर आहे असं काढायचं आहे. तर तुम्ही विचार करू शकाल का कसं काढता येईल आपल्याला? का तुम्ही सगळे काउंट करत बसणार? कारण क्वेश्चन सोडवायला आपल्याला 3 ते 4 मिनिटं असणार आहे आणि एवढंच त्याच्यामध्ये नसणार आहे आणि काहीतरी त्याला सब क्वेश्चन पण असणार. काय करणार तुम्ही?
सगळे पॉइंट बघत बसणार काय डोकं चालवणार? 21 असतील का? हा 24 बघा विचार करा. 42 42 मला माहित नाही. कोण चालवणार डोकं? काय चालू करू मी? सर इन्फिनिट. इन्फिनाइट असं नाही. इन्फिनाइट कसे आहे? इंटिजर व्हॅल्यू आहे की रे. मला एक सांगा, सर हे ऍक्च्युली सोडून द्या. 21 प्लस दोन मिनिट. मी तुम्हाला सांगितलं याची व्हॅल्यू समजा 5,0 आहे आणि याची व्हॅल्यू समजा 0,5. आता तुम्ही काउंट करून सांगू शकाल, बरोबर आहे ना? काउंट करू सांग. आता काउंट करून काढण्यासाठी मी काय करणार सांगा? 1,1 त्याच्यामध्ये आहे हो सर. आहे 2,1 आहे आहे नाही आहे की रे? आतमध्ये आहे ना? आहे. एक्स ची व्हॅल्यू 2, वाय ची व्हॅल्यू 1, 3,1 हो 3,1 हो 1 ओके. 4,1 हो असेल याची गॅरंटी आहे तुम्हाला? इथे 5 आहे माझा. हो सर. येणार नक्की? माझा 4 कुठे हो. इथे आला आणि 1 लाईन माझी ही झाली समजा, बरोबर? हे केली तर आपण त्याचा एरिया काढला तर कुठला एरिया? पण तेवढा आपल्याकडे वेळ असणार का? वेळ असणार का? नाही. ओके सगळे आता हे ठीक आहे. 5,0 काढलं आणि 0,25 काढलं. एरिया काढून कसं काढू शकतो आपण? बघूया तुझी आयडिया चालते का बघूया. सर स्क्वेअर एखादा तयार केला आणि त्याचा एरिया काढून जर आपण हाफ केला तरी पण काय तसे येणार काय का? करू सांग? काय करू? म्हणजे आपण स्क्वेअर कन्स्ट्रक्ट करायचा. कुठे स्क्वेअर करायचा? आता हा जो राईट अँगल ट्रायंगल आहे ना त्याच्यावरती जस्ट वरती. असं म्हणताय? हा असं केलं ओके. आणि आता त्याची जी साईड्स असणार आहेत सगळ्या ओके त्या आपण 5 मेजरच्या असणार. म्हणजे त्याची एरिया आपण याची काढली तर किती होणार? 25 होणार, बरोबर? हा त्याच्यावरनं आपल्याला काय समजणार? की ते पूर्ण ह्याच्यात जे काही पॉइंट्स आहेत म्हणजे इंटिजर पॉइंट्स ते 25 आहेत. 25 असणार त्या ह्याच्यात ते पूर्ण लाईन वरती पण तेवढेच असणार. लाईन वरती पण तेवढे. स्क्वेअरचे आतले नाही म्हणत ते सगळे धरून बाहेरचे आणि आतले दोन्ही पण. नाही आपल्याला आजचे काढायचे. हा मग ते जे आता प्रत्येक लाईन वरती 5 असणार. मग ते जर आपण मायनस केले आपल्याला हे पण कन्सिडर करावं लागणार ना. हे याच्यावरती आपल्याला काय करावं लागेल? ते आपण डिवाइड करतो ना त्यावेळेस तेवढे मायनस करायचे. ते 3 राहतील ना. इकडचं एक वरती आणि खालचं एक वरती जर आपण कॅन्सल केला तर मधले 3 राहतील. ते मायनस करायचे. मायनस करायचे म्हणजे आन्सर काय होऊ शकेल? वरचे 5 1 2 3 तसं काढायला लागेल. ते मी म्हणजे मला फक्त हे सुचलंय. आन्सर मी काही काढलं नाहीये. ओके थोडस बरोबर याच्याकडे जातोय आपण. ओके इथे काय करावं लागेल सांगा? आपल्याला काय करायचंय सांगा? ह्या लाईनवर असलेले नको आहेत पॉईंट मला, बरोबर आहे ना? त्यामुळे ते किंवा मायनस करायला लागतील असं मला हे वाटतं. आपल्याला या लाईनवर असलेले पॉईंट पण नको आहे आपल्याला. सर पायथागोरस थेरम यूज केला तर? पायथागोरस थेरम यूज करून काय होणार आहे? त्याचा आतले म्हणजे किती पॉइंट्स ते समजू शकतील, कारण की ए आणि जो ओ आहे ओरिजिन त्याचे 5 पॉइंट्स आणि खालचे जो बेस आहे त्याचे 5. मग दोघांचा स्क्वेअर केल्यानंतर 25 आणि 25 मग समथिंग त्याचे 50 येऊ शकतील. पण ते 5 रूट येणार ना जर आपण त्याचा स्क्वेअर रूट काढला तर. हा बरोबर. समजा मी काय केलं सांगा? फायच कन्सिडर करूया आपण. आपल्याला समजा इथे जो पॉइंट मिळणार तो 4 मिळणार आहे. ओके इथे 3 आहे, इथे 2 आहे, इथे 1 आहे. ऍक्च्युली असं सोडवणार नाही आपण, वेगळे इझी मेथडने सोडवणार आहे.
ओके. आणि मी काय करणार, इथे माझा 4 झाला, तो स्क्वेअर काढला मी समजा, इथे मला मिळणार तो काय मिळणार सांगा, 4,1 मिळणार, इथे बरोबर मिळणार तो, बरोबर आहे. हा 1,4 इथे जो मिळणार आपल्याला तो 3,1 मिळणार, हा 3,2 मिळणार, इथे जो मिळणार तो मला काय मिळणार 2,2. सर नाही हे आपला 4 इथे मी उलट लिहिलं परत 2,3, इथे 3,2 आणि इथे जो आपल्याला मिळणार तो काय असणार सांगा 4,1 आणि इथे जो मिळतो तो 4,0 मिळतो. सर 5,0. हा बोला. मी जे तुम्हाला सांगितलं बघा ते स्क्वेअर काढायचं वगैरे, त्यानुसार माझा आन्सर सर 6 येत आहे. ठीक आहे, आपण बघूया ना. हा ओके. हा तुम्हाला आयडिया येते का, म्हणजे कशा प्रकारचे क्वेश्चन तुम्हाला विचारले जाऊ शकतात. ओके. हा इथे आपल्याला विचार करावा लागतो. लक्षात येत ना. तुमचे आता 8वी 9वी 10वी मध्ये जे क्वेश्चन पेपर असतात ते कसे असतात सांगा, क्वेश्चन पण तुम्हाला माहित असतो आणि त्याचं काय असतं सांगा, आन्सर पण तुम्हाला माहित असतं, बरोबर आहे ना. ओके. इथे नाही, इथे आपल्याला काय करावं लागेल सांगा, विचार करावा लागेल. ओके. आणि हा तुम्हाला विचार करून एकदम सोपी पद्धत शोधून काढण्यासाठी मी तुम्हाला 4 दिवस देतो. आपण जे शिकलोय ना त्याच्यावरनं हा प्रॉब्लेम तुम्ही सॉल्व्ह करू शकता. ओके. याचं काय करायचंय, बरोबर आन्सर काय, एक पाहिजे तर 0.5 घ्या किंवा मगाचा मी दिला त्याचा आन्सर काढलं तरी चालेल, कारण हा थोडासा काय इथे आपण काउंट करून पण तुम्ही काढू शकाल, पण याचं काढण्यासाठी आपल्याला काहीतरी वापरावं लागेल. 0,21 21,0 आणि 00 याचं तुम्हाला काढायचं. ओके. आपल्याकडे 10 मिनिटं आहेत बघा. मी काय करतो, तुमचे काही क्वेश्चन असेल तर सांगा, मगाशी कोण काय काय विचारत होतं ते सांगा. तर जनरली लक्षात घ्या, तर आठवड्यातनं आपण 2 घेतोय, लेक्चर घेणार आहे. ओके. एक तर आपला रविवारी फिक्स आहे, दुसरा आपण काय करतो, एक तर वेनसडे माझ्याकडे खाली आहे आणि थर्सडे आहे, 2 आहे. फक्त थर्सडेला घेतला तर आपण काय करू शकतो सांगा, थर्सडेला घेतला तर आपण 8 ते 9 घेऊ शकतो. पण प्रॉब्लेम काय सांगा, थोडे जण डॉक्टर होमी बाबा क्लासला आहे, त्यामुळे 8 ते 9 आपल्याला नाही घेता येणार आहे. ओके. त्यामुळे आपल्याला वेनसडेला आपण माझ्याकडे 7:30 ते 8:30 फ्री आहे. टाइमला मी फ्री आहे. ओके. आणि नाही तर दुसरा ऑप्शन काय सांगा, वेनसडेचा दुसरा ऑप्शन आपल्याकडे आहे तो 10 to 11 रात्री. हा ओके. रविवारी माझा फिक्स क्लास असणार आहे, हा पण टाइम चेंज नाही करत, 9:30 ते 10 10:30 ते 11 पर्यंत चालेल आपला. आपण 10:30 धरून चालूया, पण अर्धा तास वाढू पण शकेल. फक्त आपल्याकडे वेनसडेला काय सांगा, एक तर आपण 7:30 ते 8:30 घेऊ शकतो, नाहीतर 10 ते 11 घेऊ शकतो. ओके. अशा आठवड्यातनं 2 क्लासेस असणार आहे आणि याच्यामध्ये तुमचे संपूर्ण काय केलं जाणार आहे, दोन्ही याच्यावर क्वेश्चन पण घेतले जातील, म्हणजे मेन्स ते घेतले जातील मेन्स आणि ऍडव्हान्स आपण ट्राय, मेन्स जर तुमचं परफेक्ट होत असेल तर ऍडव्हान्स लेवल पर्यंत क्वेश्चन आपण काय करू शकतो, घेऊ शकतो. ओके. हॅलो. सर. हा बोला. बोल सर तुम्ही बोल. रेकॉर्डिंग पाठवणार का, कारण नेट बरोबर नाही चाललं इकडे. नाही, पाठवतोय. ओके सर. कुणाला काय विचारायचंय? नो. मगाशी कोण विचारत होते क्वेश्चन काय स्टार्टिंगला? सर मी पर्सेंटाइल बद्दल बोलत होतो. पर्सेंटाइल म्हणजे काय? ओके. पर्सेंटाइल म्हणजे काय, समजा 12 लाख विद्यार्थी बसले परीक्षेला, 12 ते 14 लाख विद्यार्थी जेईच्या बसतात. ओके. जेईच्या संदर्भात मी सांगतोय, हे 14 लाख वगैरे कन्सिडर करतात, 14 लाख विद्यार्थी बसतात. ओके.
आणि तुझं पर्सेंटाईल समजा काय सांग 99.99 आलं. याचा अर्थ काय आला तर तू 0.01 जे विद्यार्थी आहेत त्याच्यामध्ये आहे. ओके 0.01च्या विद्यार्थ्यामध्ये तू आहे. समजा तू काय केलं सांगा तुझं पर्सेंटाईल 90% आलं. ओके तर टॉपचे जे 10% विद्यार्थी आहेत त्याच्यामध्ये तू आहे. म्हणजे सिंपल भाषेत सांगतो म्हणजे 10% म्हणजे काय तर 1,20,000 विद्यार्थ्यामध्ये तू आला. 1,40,000. ओके समजलं थोडक्यात. पण ते पर्सेंटेज काढण्यासाठी खूप हे आहे म्हणजे जो फॉर्म्युला एक वापरला तो एक सिंपल तुला सांगतोय. ओके त्याच्यासाठी त्या बॅचला मॅक्झिमम मार्क कोणाला पडले वगैरे सगळं कन्सिडर करून ते काय केलं तर पर्सेंटाईल काढतात. ओके मॅक्झिमम मार्क्स पडलेल्याचं पर्सेंटाईल 100% म्हटलं जातं. समजा 300 मार्काचा क्वेश्चन पेपर आहे. त्या बॅच तुमच्या शिफ्टमध्ये त्या शिफ्टमध्ये शिफ्ट वेगवेगळे असतात. ओके त्या शिफ्टमध्ये जो हायेस्ट मार्क्स आहे ना त्याला हायेस्ट मार्क 295 पडले तर त्याचं पर्सेंटाईल 100% कन्सिडर केलं. ओके 300 पैकी 300 मिळाले ते पर्सेंटेज झालं. ओके हे आपण काय म्हणतो पर्सेंटाईल. त्याचे 295 म्हणजे त्याचा 100% कन्सिडर केला होता आणि त्याच्याशी कम्पेअर करून बाकीच्याचं पर्सेंटेज काढलं. क्लिअर. त्यामुळे पर्सेंटेज आणि पर्सेंटाईल मध्ये खूप सारं आहे. आता कोणतरी म्हणतो जेई मेन मध्ये मला 98% मिळालं याचा अर्थ त्याला 98% मिळालं नाही आहे. ओके समजलं काय ते. हा सर. ओके तर मॅथ्स मध्ये तर अशी परिस्थिती आहे मॅथ्स 100 मार्काचा क्वेश्चन असतो. तिथे तुम्हाला 99% वगैरे यायला पाहिजे ना 99च्या अबोव यायला पाहिजे. तर साधारण तुम्ही 60च्या वर गेला तरी केव्हा केव्हा मिळू शकतो. 60 मार्क्स पडले तरी तुमचं पर्सेंटाईल काय होऊ शकतं मॅथ्समध्ये 99% होऊ शकतं. ओके पर्सेंटेज आणि पर्सेंटाईल काय सांगा खूप फरक आहे त्याचा. ओके कसं वाटलं इझी वाटलं बरं वाटलं सर. हो सर. इझी होतं सर. ओके सर बोल. जेव्हा 2 लाईन पॅरलर असणार तेव्हाच त्यांचे स्लोप इक्वल असणार का. 2 लाईन पॅरलर असणार तेव्हा स्लोप इक्वल असणार बरोबर आहे. हा का सर असतात ते पण लक्षात घे. का लक्षात घे जेव्हा आपण अशा 2 लाईन पॅरलर काढतो. तू कितवीला आहे सांग मला. 10th ला आहे. 10th ला आहे मग तुला 8वी मध्ये झालंय की रे. 8वी मध्ये असं झालं नाहीये ट्रान्सफरचं 2 हा 9ला नाही 8वीला पण आहे की रे. हे समजा मी असं काढलं समजा हा अँगल जर काय असेल 70 असेल तर हा अँगल पण किती असणार आहे 70 असणार आहे कारण हे करस्पॉन्डिंग अँगल झाले. ओके तसंच जर समजा मी काय केलं हे माझा एक्स ऍक्सिस आहे हा माझा ट्रान्सफॉर्सर झाला आणि ह्या माझ्या पॅरलल लाईन झाल्या. तर इथे जो अँगल असणार तो जिथे असणार आहे. ओके त्यामुळे काय असणार त्याची स्लोप काय असणार इक्वल असणार. क्लिअर. हो सर थँक्यू. ओके आणि कोणाला काय विचारायचं आहे. सर बोल. स्लोपचा कुठला तरी फॉर्म्युला पण असतो ना. ते आपण बघणार आहे लक्षात आहे ना. मी फक्त इथे स्लोप लक्षात ठेवा म्हणून सांगितलं बाकी काय घेतलं नाही. हा चालेल. आणि कोणाला काय विचारायचं आहे का. सर बोला. तुम्ही जे म्हणजे क्वेश्चन दिला होता बघा 0,5 5,0 आयसोसेलेस राईट ट्रायंगल. हॅलो झालं त्याचं बघूया ना आयसोसेलेस आधी विचार करा ना म्हणजे विचार करा सगळ्यांना विचार करू. हा कारण म्हणजे मला तरी आन्सर 6च वाटतंय त्याचं. ओके बघूया. नेक्स्ट लेक्चर कधी असेल. नेक्स्ट लेक्चर म्हणजे आपण काय करतोय सांगा हे सगळं फ्री आहे का नाहीये. ओके माझा तुम्ही जर मागचा लेक्चर ऐकला असेल त्या व्हिडिओ बघितला काय माहित नाही व्हिडिओ मी पाठवलाय तर याच्यासाठी मी फी घेतोय फ्री नाहीये. ओके
तर याच्यासाठी माझी फी आहे ती 10,000 आहे, वार्षिक फी आहे. ओके. आणि याच्यामध्ये तुमचा जेईचा 20% पोर्शन काय केला जाणार आहे, पूर्ण केला जाणार. ओके. ज्यांना ज्यांना इच्छुक आहे ते भरू शकता आणि जॉईन होऊ शकता. सर अॅन्युअल फी असेल काही? ही अॅन्युअल फी आहे. एक लक्षात घ्या, आपण 10वी झाल्यानंतर काय करतो सांगा, जेई क्लासेस जॉईन करतो. तिथे जर तुम्ही बघितलं तर साधारण 2 लाख 1.5 लाख एक वर्षाची फी असते. साधारण 3 ते 4 लाख रुपये आपण भरतो. पण त्याचा आपल्याला फायदा काय होतो का? तर लिमिटेड स्टुडंट तिथे काय होतात सांगा, निवडले जातात. ओके. असं का होतं? तर कारण काय होतं सांगा, 10वी पर्यंत आपले बेस परफेक्ट नसतो. इथे आपण बेस पण परफेक्ट करतोय आणि 2 चॅप्टर वर्षामध्ये संपवतो. समजा तुम्ही यंदा 8वीत असाल तर तुमचे 2 चॅप्टर संपले. तुम्ही 9वीत गेला, परत मला जॉईन झाला तर आणि मी 2 चॅप्टर संपवणार. ओके. म्हणजे 10वीत जाईपर्यंत तुम्ही, आता जे 10वीत आहे त्यांना 2 चॅप्टर मिळणार. ओके. म्हणजे आपला 20% मॅथ्स कम्प्लीट होतो. कारण एक लक्षात घ्या, जेई मध्ये 100 मार्क्सचा मॅथ्सचा पेपर असतो. त्याच्यामध्ये तुम्ही 50 मार्क मिळवले तरी खूप झालं. ओके. 50 मार्क जरी आपल्याला मिळाले, म्हणजे आपण काय करतो तर 50 मार्क्स मिळवण्यापैकी 20% आपण काय करतोय, म्हणजे 20 मार्क्सचा अभ्यास आपण आताच पुरा करतो. म्हणजे जे 10वी नंतर जे अभ्यास करणार आहे त्याच्या आपण कितीतरी पुढे असणार. ओके. कारण प्रॉब्लेम आपला हा आहे की 10वीची लेवल आणि 11वी 12वीची लेवल खूप फरक आहे, खूप फरक आहे. 10वी पर्यंत आपल्याला अभ्यास कसा सोडवायचा प्रश्न आहे मॅथ्सचा वगैरे, हा क्वेश्चन आहे त्याचा तिथे नाही करणार. जेई मध्ये असे नाही करणार. आणि ती मानसिकता आपली 8वी 9वी तक काय होणार सांगा, डेव्हलप होणार. की आपल्याला काय करायचं, विचार करून सोडवायचं आहे. त्याची पर्टिक्युलर स्टेप नाहीये, याच्यानंतर ही अशी नाहीये. ओके. आणि ते आपलं काय करणार आहे, आपण ते सगळ्या म्हणजे ट्रिक काय आहेत वगैरे सगळ्या कव्हर करणार. ओके. आणि कोणाला काय विचारायचं? सर फी कशी भरायची? मी माझा जीपे नंबर आहे इथे दिलेला आहे बघा, हा माझा जीपे नंबर. सर किती फी आहे? फी 10,000 आहे. याच्यामध्ये आपण काय करतोय बघा, आपण 8वीचं कोणाला पॅरलल लाईन येत नाही त्याचं पण कन्सेप्ट क्लिअर करणार आहे. ओके. जे जे आता येते किंवा तुम्ही ट्रँगल वगैरे सगळं बघितलेलं आहे, त्याच्यामध्ये आपण काय करतो, मला कोऑर्डिनेट जॉमेट्री शिकवताना मला सेंट्रॉइड लागतो, मीन सेंटर लागतं, सर्कम सेंटर लागतं, ऑर्थो सेंटर लागतं. जे तुमचं 8वी 9वी मध्ये झालेलं आहे आणि ज्यांचं झालं नाही त्यांचं पण ते काय होणार आहे कव्हर, कारण मला इथे लागतं येते. त्याच्या सगळ्या प्रॉपर्टीज आपण सगळ्या बघणार आहोत. ओके. कोऑर्डिनेट जॉमेट्री बघितलं तर तुम्हाला 10वीला पण आहे. ती पण तुमची म्हणजे डिस्टन्स फॉर्म्युला वगैरे जे जे काय आहे, तिथे पण तुम्हाला स्लोप नावाचा एक शब्द येतो. म्हणजे इनडायरेक्टली तुमचं 10वी 8वी 9वी 10वीचं पण काय होतंय, क्वेश्चन त्याच्यामध्ये कव्हर केला जातो. पण आपण काय करतो, तेवढ्या पुरती मर्यादित न राहता 11वी 12वीचा जो काय कोऑर्डिनेट जॉमेट्री वगैरे मध्ये जो काय सिलेबस आहे त्या लेवलपर्यंत जाणार. म्हणजे आपण बेसिक आपलं 8वी पासून सगळं सुरू होणार आहे आणि 12वी पर्यंत आपण जाणार. काही पालकांनी विचारलंय की बाकीचे चॅप्टर का घेत नाही, तर बाकीचे चॅप्टर का 8वी 9वी 10वी हे संपूर्ण सिलेबस संपवण्याचं वय नाहीये. आणि ते तुम्हाला खूप काय होईल सांगा, खूप हे म्हणेल म्हणजे काय म्हणू आपण, अजीर्ण होण्यासारखं होईल. त्यामुळे आपण काय करतो, फक्त 2च हे केलं ना, 20% आपल्याला संपवायचं आहे एका वर्षात, इनफ आहे. ओके. चालेल मग. ओके. आणि कोणाला काय विचारायचं आहे, नाहीतर आपण थांबतो. बघा विचार करा, तुम्हाला जर फायदा होणार असेल तर जॉईन व्हा. ओके. चालेल. चला थांबूया.